नमस्कार. मी प्राध्यापिका मेधा दाते. लेखक क्रमांक 160. 8 जून. कृषी. माणसाच्या म्हणा किंवा जीवसृष्टीच्या म्हणा उत्कर्षात सूर्य व अग्नी याचे सर्वोच्च स्थान आहे. सूर्याने माणसाला जे दिले त्याला मोजमाप नाही. प्रकाश, उष्णता, अन्न, प्राण ऊर्जा, बरेच काही अत्यंत महत्त्वाचे जे आहे ते सर्व दिले. अन्न खाता येणे शक्य व्हावे असे ते बनवणे हे अग्नीमुळे घडते. अग्नी पोषण करतो. तसेच अग्नीने भयमुक्तता दिली. म्हणजे वाघ, सिंहासारखे क्रूर प्राणी पण आगीचे टेंभे पाहून पळून जातात. म्हणूनच जीवन सुखकर करणाऱ्या ह्या सूर्य व अग्नीला जगभर पूजनीय आणि वंदनीय मानले गेले. त्यांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी काही उपासना, त्यात हे अग्निहोत्र आहे. शेतीसाठी सुद्धा सूर्य आणि अग्नी फार महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यासाठी अग्निहोत्र जेवढे फायदेशीर तेवढे शास्त्रीय पण आहे. त्यावर शेती ही तर संशोधकांना पर्वणीच आहे. भारतासारख्या शेतीप्रधान देशात अग्निहोत्र शेती पद्धती प्रकार महत्त्वाचा आहे आणि अमूल्य आहे. त्यासाठी रूढी, परंपरा, उपासना, कर्मकांड असल्या बुळबुळीत शब्दांना चक्क धुडकावून देऊन फक्त अग्निहोत्र एक शास्त्रीय साधन म्हणून पाहणं गरजेचं आहे. प्रयोगाने आता हे सिद्ध झाले आहे की अग्निहोत्राचा सुपरिणाम वातावरणावर होतो, पिकावर होतो, मनावर होतो, प्राण्यावर होतो, पाण्यावर होतो आणि अन्नधान्यावर सुद्धा होतो. मानवी मन आणि आरोग्य ह्यावर सुद्धा उत्तम अग्निहोत्राचा सुपरिणाम होतो. शेतात अग्निहोत्र केल्याने पॅथोजेनिक बॅक्टेरिया यांचे प्रमाण 99.99% घटलेले आहे. खरं तर 100%च, पण तसं सांगत नाहीत म्हणून, शास्त्रज्ञ सांगत नाहीत म्हणून ते 99.99. एकूणच दोष निर्मूलनाचे आणि शुद्धीकरणाचे काम अग्निहोत्र करते. गाईच्या तुपाच्या ज्वलनाने ॲसिटिलीन तयार होते आणि प्रदूषणमुक्तता होते. पीक उत्पादन तर वाढतेच, पण जोडीला पिकाचा दर्जा आणि गुणवत्ता सुधारते. शिवाय वेळोवेळी वेगवेगळ्या रासायनिक फवारण्यांचा खर्च वाचतो. चव, रंग, वास, पोत, पोषण मूल्य सर्वात दर्जेदार सुधारणा होते. अशा पिकांकडे मधमाशा पटकन आकर्षित होतात आणि परिणामी परागसिंचनाने मदत होऊन उत्पादन वाढते. पिकांवरील कीड आणि तत्सम रोगांपासून बचावण्यासाठी तसेच अधिक पोषण देण्यासाठी अग्निहोत्र भस्म हे घनरूप किंवा द्रवरूप करून जैव रसायनांचे फवारणे किंवा पिकांना घालणे हे फायद्याचे असते. भविष्यात पेरणीसाठी लागलेल्या ठेवलेल्या बियाणांना थोडे भस्म लावून ठेवले की ते निर्जंतुक राहते आणि टवटवीत राहते. ज्या शेतीत नित्य अग्निहोत्र चालते ती शेते दमदार उत्पन्न देतात. रसरशीत फळे, भरघोस व विपुल धान्य, त्यामुळे निश्चितच शेतकऱ्याचे मन प्रसन्न आणि आनंदी राहते. आणि मग एवढे फायद्याचे, आनंद वाढवणारे अग्निहोत्र प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या शेतात केलेच पाहिजे असे आहे. कृषीप्रधान देशातल्या ह्याच्यात महत्त्वाचं काय आहे? जय भूमाता आणि जय अग्निहोत्र, ते शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावे. नमस्कार.